बोल बजरंग बली हनुमान की जय। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। जय हो। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। आवाज पडत नाही। शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरणम। हे शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरणम। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। जय हो। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम। एक साथ ताली बजाओ। हे वो शबद भज हे धर्म ध्वज। हे वो शबद भज हे धर्म ध्वज। सांब सदा शिव तव शरणो। सांब सदा शिव तव शरणो। हे जगदीश्वर पिनाक पाणी। जगदीश्वर पिनाक पाणी। दीनण शंकर तव शरणो। दीनण शंकर तव शरणो। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणो। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणो। हे शशशेखर शंभु शिवा प्रिय। हे शशशेखर शंभु शिवा प्रिय। शिव गंगाधर तव शरणम।
तव शरणं ॐ शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ॐ शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं जय हो हे मृत्युंजय पशुपति शंकर हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंग भूषण तव शरणं भुजंग भूषण तव शरणं हे अविनाशी कैलासवासी हे अविनाशी कैलासवासी पार्वती पति तव शरणं पार्वती पति तव शरणं ॐ शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणं ॐ शिव परात्परा शिव नमः पार्वती पतये शिव हर महादेव नमः पार्वती पतये शिव हर महान भगवत संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप अलंका प्रणवाशी ज्ञानोबाराय शांतीनाथ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके निर्वाळ सद्भक्त नामदेवराय आदी करून सकल संतांच्या कृपा प्रसादानं सद्गुरुनाथांच्या कृपेनं महाबली हनुमंतरायाच्या कृपा प्रसादानं त्याच्या या दरबारामध्ये पवित्र शास्त्र दरबारात गेल्या 4-5 दिवसापासून आपण ही कथा श्रवण करत आहोत. अतिशय गोड अवीट असणारी कथा आपण श्रवण करत आहोत. किती जरी या कथेत रसपान केलं तरी कमीच आहे महाराज, काही का वाटतंय. पण एक सांगू का, खरंच कथा ऐकण्याकरता तसं मन लागत असते, तसं मन लागत असते. पण 2-3 दिवसापासून माझा एकच नारा चालू आहे, 1 वाजता या, 1 वाजता या, 1 वाजता या. बरं, 1ला नाही झालं तर 1:30 वाजेपर्यंत यावं ना. बाकी गोष्टींचं काही वाटत नाही महाराज. सोयी झाली असेल नसेल काही नाही वाटत त्याचं. एखाद्या वेळेला तुम्ही जेवण नका देऊ, काही हरकत नाही, आमचं म्हणणं नाही तुम्हाला काही. पण ज्या कारणानं आम्ही तुमच्यापर्यंत आलो, भगवंताची कथा ही आम्हाला सांगावी वाटते. देवाच्या चिंतनाशिवाय माणसानं दुसरं काही बोलूच नाही. पण सध्याचा समाज नाव फक्त लावलंय आम्ही देवाचं, फक्त नाव लावलंय, पण आमची ओढ मात्र विषय ऐकण्याकडेच असतात. सध्याच्या काळामध्ये येणारा
कथेमध्ये येणारे नवतरुण असतील, कथेमध्ये येणारे सगळे ऐकणारे माणसं असतील, प्रत्येकाला त्या कथेमध्ये काहीतरी धांगडधिंगा झाला, नाचायला मिळालं, सोंगढोंग ऐकायला मिळालं, पाहायला मिळाले की त्याच्यात समाधान वाटते. काय कथा झाली आमच्या गावामध्ये, वाह, एकच नंबर. आपण कथा ऐकण्याकरता येतो ना, कथा सांगण्याकरता महाराजांना बोलवतोय ना, मग महाराजांनी कथा येते, कथा सांगावी. मग त्या संदर्भानं, त्या कथेच्या संदर्भानं येणार काही सांगावं महाराजांना. ही कथा का अशी घडली असेल, या कथेतनं काय आपल्याला शिकायला मिळालं, काय शिकावं या कथेमधून, ही कथा पुराणानं वर्णित केली, त्याचा अर्थ काय असेल, आम्ही त्या कथेचं काय घेतलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये, काय बोध करते ती कथा, हे ऐकावं लागत असते. याच्याकडे कोणाचं लक्ष आहे महाराज, कोणाचं लक्ष आहे, कोणाच नाही. कधी कधी असं वाटतं आपण कथा सांगावी की नाही, कीर्तन करावं की नाही. शुद्ध तत्वाचं कीर्तन नाही आवडत, जास्त येत नाही आम्हाला, काय येत, फक्त त्या देवासंबंधीच्या चर्चा कराव्यात, एवढंच. जेवढं जमेल तेवढं. वाचा पवित्र होते देवाच्या चिंतनानं, डोळे पवित्र होतात, त्याला नाही जरी पाहता आलं आपल्याला तरी संतांची वचनाक्षर वाचल्याने हे डोळे पवित्र होत असतात. डोळ्याला पवित्र करायचं असेल तर संतांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा. साधू संतांना तुम्हाला सांगितली, दिलेली तुमच्या हातात, तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेले सामर्थ्यवान ग्रंथ जे काही आहेत ते वाचा. पुढे शिव संप्रदायाचा असेल तर त्यानं काही करावं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी सुद्धा वेगवेगळे आहेत महाराज, पण साधू संतांना तुमच्या आमच्या करता साधन सांगितलंय, ग्रंथ दिलेले तुमच्या आमच्या समोर. मग आपण आपल्या या डोळ्यानं कधी ग्रंथ वाचणार, कानानं खरं कधी ऐकणार. आपल्या जीवनाचं असं होऊन गेलंय, आणखी किती असं करून घ्यायचंय आपल्याला. सगळीकडे आपल्याला फक्त प्रपंचाविषयीच ऐकायला मिळते, कुठे जरी गेलो तरी प्रपंचाशिवाय दुसरं काही ऐकावं. पण कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर तरी निदान शुद्ध काहीतरी ऐकायला मिळावं ही अपेक्षा ठेवा. कारण सहज मला सांगितलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला की दक्षिणा द्या, मला हे पाहायचंच होतं. हनुमंतराय म्हटलं असेल, बाबा तू कधी कोणाला मागतच नाही तर आज कशाला मागायला लागला, अरे कोणी देत नाही तुला. पडलं माझं तू. मी म्हटलं निदान आपण कुठेच म्हणत नाही, म्हटलो तरी शब्दाचा मान तरी असू द्या. त्या गोष्टी मलाही आवडत नाही. मी अगोदरही तुम्हाला सांगून गेलो एक वाक्य की देवानं दिलेलं सरत नाही, माणसानं दिलेलं फुलत नसतं. पण त्या गोष्टीचं मला रात्रभर झोप आली नाही. कशाला म्हणलो असं वाटलं, कुठेच म्हणत नाही, कशाला म्हटलं असं, रात्रभर झोप नाही आली उमाईच्या. सकाळी येता येता मला सज्जन आमचा पॅडमध्ये घेऊन येत होता. मी त्याला सांगितलं, बाबा असं असं वाक्य म्हटलं, मला रात्रभर झोप आली नाही, चुकलं की काय. मी सांगतोय त्या माणसाला कळतंय की नाही, याच्यापेक्षा आणखी खाली येऊन मला सांगता येत नाही महाराज. मी तुमच्याकडे पाहतोय, मला कोणीच गोर झालेला दिसलाच नाही. माझ्या कुवतीप्रमाणे मी हसवण्याचा, रडवण्याचा, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ही कथा तुमच्या अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे. मलाही ती कथा काहीतरी सांगल्याच्या नंतर मलाही समाधान वाटलं पाहिजे. देवानं ज्या अर्थानं मला हे ज्ञान थोडं थोडं दिलं असेल ते तुमच्या समोर मला देता यावं, एवढीच पक्षी इच्छा आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे. समाधान प्राप्त झालं पाहिजे कुठेतरी आपल्याला सुद्धा. पैसा कमायला कोणीही पैसा कमवतोय, कोणी पैसा कमवेल, पण महाराजच्या योगानं देवानं जी साधना तुमच्या आमच्याकडे दिली की नाही, ती साधना तरी परिपूर्ण करावी. पण समाजाकडे पाहिल्याच्या नंतर वाटते नाही, निदान त्या आवडीचे लोक असतील की नसते असे वाटते. पण सगळे तसे नसतात, असतात तो सगळे तसे. कोणाला तरी परमार्थ आवडेलच की नाही, शुद्ध कोणाला तरी आवडेलच की नाही, त्याच्या जरी मनाचं समाधान झालं तरी या देहाचं सार्थक झालं म्हणून समजून.
लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्याकरता कथा केली नाही तरी हरकत नाही. देवाला आवडली पाहिजे, माझ्या साधूला आवडली पाहिजे, माझ्या संतांना आवडली पाहिजे, बस हेच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवावं. अरे अनेकांची चिंता वाहणारा तो भगवान आहे, अनेकांची चिंता वाहतो तो. संतांनी उगा लिहून ठेवलं नाही, नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असो. फक्त त्यांनी एवढं सांगितले, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. फक्त आपण आवडीनं भगवान परमेश्वराचं नामस्मरण करावं, त्याच्यापेक्षा आणखी काय. कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. मी कथाकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी आमका आहे, मी तमका आहे, मला हे येतंय, मला ते येतंय, या जर अनुषंगानं आपण जर गर्वानं फुगून बसलो तर त्याला काय अर्थ आहे महाराज. आपण अज्ञानी आहोत. मी तर अज्ञानी आहे, मला तर दुसरं काही येत नाही महाराज. फक्त देवाला एकच सांगतोय वेळोवेळा, हे प्रभू मुझे बताओ. देवाच्या समोर बसल्यानंतर एखाद्या ग्रंथावरती प्रवचन द्यायचं जर असेल तर देवाला सांगतो, देवा अगोदर त्या सगळे त्याच्यात सांगितल्याप्रमाणे अगोदर मला वागता यावं, बस. अगोदर ते सगळे गुण आपल्यात आले पाहिजेत, मग नंतर जगाला सांगण्यामध्ये मजा आहे. आपल्याला काहीतरी चिंतन घडावं, घडलेलं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं, नाहीतर जगाला सांगावं आपल्याकडे काहीच नाही, त्याला अर्थ नाही महाराज. हा भाव घेऊन तुमच्या समोर बसलेला आहे, देवाच्या दरबारात बसलेला आहे. परमार्थाला लावलं त्या मारुतरायानं, त्या परमार्थ सफल करून घेण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या मारुतरायाकडे आपण देऊन टाकू. आपल्याला काय होत आहे, थोडं थोडं काही आले की माणूस गर्वानं फुगून जातो, अहंकारानं फुगून जातो. कधी कोणी पैसे कमी दिले की रडू येते, डोळ्यात टचकन पाणी येते, बाबा इतक्या लांबून आलो, एवढेच पैसे दिले मला. पण देवाला सांगावं, देवा अशी स्थिती माझी कधी होऊ देऊ नकोस. आणि त्या देवानं खरं सांगतो, त्याचं नाम घेतल्यापासून, त्याचं नाव घेतल्यापासून, त्याच्या या कथा कीर्तनामध्ये आल्यापासून कधीच कशाची कमी केली नाही महाराज. सगळं देतो देव, त्याचा अनुभव आहे, त्याच्या नामाचा अनुभव मला आहे. म्हणून देवाला एवढं सांगायचं आहे, देवा हा जोडून माझी तुला एकच प्रार्थना आहे, एकच प्रार्थना आहे. दुर्बुद्धी दे मला कदा अनुपजो नारायणा, आता माझा ऐसे करी तुझी पाय चित्ती धरी. सदा माझी डोळा जळू तुझी मूर्ती रघुमाईच्या पती सोयर. या साधू संतांनी सांगितले हो महाराज, डोळे तुम्ही घारे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाची गुणगान. याच्यापेक्षा माझ्याकडनं सुद्धा दुसरं काहीच होऊ नये, बस हीच एक अपेक्षा आहे. याच परमार्थामध्ये जीवनाचा शेवट व्हावा, हेच एक देवाला मागायचं, याच्यापेक्षा दुसरं काय मागावं. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, मुखी नारायण प्राण जाऊ. नगो विद्या मंत्र फारसे आयुष्य. देवाला मागावं लागतंय, देवाला सांगावं लागतंय, देवा तुझं वीर शंभो मज कोण तारी. तुझ्याशिवाय आम्हाला तारणार कोण आहे, तूच एक आम्हाला तारशील. मारणारही तूच आहेस, तारणारही तूच आहेस. बस शेवटपर्यंत तुझं नाव आमच्या मुखाला राहावं, शेवटपर्यंत भजन कीर्तन करायला मिळावं, या भजनाच्या आनंदामध्ये जीवनाचा शेवट व्हावा, हीच एक इच्छा फक्त भगवंताला करायची आहे. ज्याला साधुत्वाने जीवन जगायचं आहे, ज्याला साधू व्हायचंय, त्याच्याच करता खूप गोष्टी सांगितलेल्या, पण तेवढ्या आपल्याकडनं होतील का? जर माणूस म्हणून जगता आलं, देवाचा सेवक म्हणून जगता आलं, आणि त्याचा शेवट गोड झाला तर खूप छान. चला, बोलायचं खूप असतं महाराज.
पण आपण जो ग्रंथ चिंतना करता घेतलेला आहे त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. साधू संतांच्या आशीर्वादानं, संतांच्या आशीर्वादानं, सद्गुरूच्या कृपेनं ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत. कालपर्यंत कथा श्रवण करत असताना आपण अशी कथा श्रवण केली की नारदानं सांगितलेलं होतं पर्वतराज हिमालयाला की तुझ्या मुलीशी विवाह करण्याकरता साक्षात पूर्णातिथी शंभू महादेव तुझ्या मुलीचं वर्ण करतील. कैलासपती महादेव तुझ्या मुलीला पती म्हणून मिळेल. त्यांच्या चरण सानिध्यामध्ये तुझी मुलगी राहील. चिंता करू नको. सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण पार्वतीला सांगितलेलं होतं तुला तपसाधना करावी लागेल. मानवी जीवन प्राप्त झाले आपल्याला, पण या मानवी देहानं खूप काही गोष्टी करता येतात तुम्हाला. भजन तर याच देहामध्ये घडते, पूजन याच देहात घडत असते, कथा कीर्तन ऐकता येते याच देहामध्ये. या देहानं हा मानवी देह खूप सामर्थ्यवान आहे. याच देहानं तुम्हा आम्हाला देव होता येतं. देव होता येतं. या शरीरानं देव होता येतं. मग देव होण्याचा प्रयत्न कोण करतोय? देव होऊ नका, संत होऊ नका. निदान माणूस म्हणून जन्माला आला तर माणूस म्हणून तरी जगा ना. बाहुल्य मनुष्यहीन ज्ञान घातले पायी. भगवंताची प्राप्ती करता यावी म्हणून देवानं या नरदेहामध्ये खूप गोष्टी टाकल्या. दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जिने तू जोडशी नारायण नासी जीवपड भवरो. मनुष्य दे ऐसानी साधिरते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरली. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. देवानं तुम्हाला सामर्थ्य दिले. देवच हो म्हणते ते होती तरी का देवच हो म्हणते ते होती तरी का अंध होती जाणून या साधू संतांनी सांगितलंय. मनुष्य देव फार गोड आहे महाराज. जरी हा मनुष्य देह नासका असला, पुसका असला, तरी सुद्धा या देहानं सामर्थ्यता प्राप्त करता येते, देव होता येते. शरीराचं जर सामर्थ्य आपण पाहिलं ना, साधू संत तुम्हा मला सांगून जातात. या देहामध्ये काय वाईट आहे हे सुद्धा सांगून जातात. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. चांगलं सांगितलं. आणखी शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गणेचे तार. शरीर दुर्गंधेचे तार. नाही अपवित्र शरीरायसी. शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीची तार. आणखी काय सांगितलं? शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार. नाही
पवित्र शरीरायसे. पण असं जरी देह असला तरी या देहानं काय करता येतं? ज्ञानोबाऱ्यांकडे गेल्यानंतर ज्ञानोबाऱ्या सांगतात, अनेक साधू संत सांगून जातात, येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ऐरधारी चिरापडी. जन्म मृत्यूतून सुटका मिळते, भगवंताची प्राप्ती होते, या देहानं देव होता येते. ज्याच्या मुखाला अहोरात्र भगवंताचं नाव आहे तो पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ. म्हणून त्याचं चिंतन करावं, म्हणून भजन करावं. देवानं आपल्याला कान हात पाय डोळे दिले कशा करता याचा विचार करा जरा. देवाला जरा तुम्ही आम्हाला आंधळ केलं असतं तर, देवानं तुम्ही आम्हाला जर लुळं केलं असतं तर, देवानं तुम्ही आम्हाला जर पांगळं केलं असतं तर, लंगडं केलं असतं तर, मुक केलं असतं तर, बहिरं केलं असतं तर काय केलं असतं आपण? जरा विचार करा. देवानं आपल्याला चांगलं सगळ्या गोष्टी चांगल्या दिल्यात ना, मग कशा करता दिल्या याचा विचार करतो का आपण? कान ऐकण्याकरता दिलेले आहेत पण काही ऐकू नये, डोळे पाहण्याकरता दिलेले आहेत पण काही पाहू नये, हात काम करण्याकरता दिलेले आहेत पण कुठलेही करू नये, पाय चालण्याकरता दिले आहेत पण कुठल्याही मार्गाने जाऊ नये, योग्य मार्गाने जावं. बरोबर आहे की चूक आहे? तोंड बोलण्याकरता दिले, काही बोलाव का? कसं नाही बोलाव? चांगलं बोलाव. देवानं देह निर्माण केला, भूक लागते, अन्न पाहिजे, पण चांगलं खावं. काही खावं का? तहान लागते, चांगलं प्यावं, पाणीच प्यावं, दुसरं तिसरं काहीच पिऊ नये. असा विचार कधी कोण करते का महाराज? डोळ्या गेल्यावर विचार करते, माय अगोदर किती चांगलं दिसायचं पण आता दिसणं झालंय, वय वय किती दिवस वाट पाहू, चला दवाखान्यात. म्हणते की नाही? अगोदर चांगलं दिसत होतं तेव्हा, अगोदर कसं चर 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 बोलणं येत होतं तेव्हा. देवाविषयी बोली, याला भान त्याला भान, याला शिव्या दे त्याला शिव्या दे, तुझा खाना खराब होते, खप्पा बसू दे, कड 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 बोट मोडते. आपण जर दुसऱ्याला शिव्या शाप देऊ लागलो तर आपलं चांगलं होईल का हो? एक लक्षात ठेवा, रोज रोज शिव्या आणि शाप जर आपण देऊ लागलो तर त्याचं रोज 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 तोंडाला येऊ लागलं तर ते सिद्ध होते. म्हणून जसं देवाचं नाव रोज घेतल्यानंतर त्या नामामध्ये जसं सामर्थ्य शक्ती येते तसं त्याच्यातही येते रोज म्हटलं की. मग ते शाप कोणाला लागते? रोज रोज आले की आपल्यालाच लागते. आपल्या लेकराला तरी मरण झालंय बसू देतो असं जर म्हटलं की लागते. व्यर्थ काही आवाजून बोलायचं नाही, मला चांगलं बोलावं. अरे भल्या भल्यांची गाडी निसटून गेली बोलता बोलता. चांगले संसार उद्ध्वस्त झाले बोलण्यानं आणि उद्ध्वस्त झालेले संसार नीट झाले बोलण्यानं. सत्य वचन ना बोल सको तो झूठ भी मत बोलो, मोहन रहे तो भी अच्छा, कम से कम विष को मत डोलो. सत्य वचन ना बोल सको तो झूठ भी मत बोलो, मोहन रहे तो भी अच्छा, कम से कम विष को मत बोलो. बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुझको बुरा करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम
व्हावं ही जर अपेक्षा ठेवाल तर प्रथमतः तुमचं चांगलं होईल. ध्यानात ठेवा बरं, हेच कथा शिकवत असते. आणि आपलं जीवन शिकण्याकरता योग्य मार्गाला आपलं जीवन लागावं, आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग आपल्याला दिसावा आणि त्या योगानं आपण चालावं आणि त्या मार्गाने चालता चालता देवानं आपल्याला भेट द्यावी. पुण्याचा संचय व्हावा आणि त्या पुण्य बळानं आपल्याला साधू संतांची कृपा व्हावी, भगवंताची कृपा व्हावी आणि हा देह त्याच्यामध्ये विलीन व्हावा. हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कथा आपण ऐकतो महाराज, एका कारण ऐकायची दुसऱ्या कारण सोडून द्यायची आपली रीत झाली. तुमच्या लक्षात काहीच राहत नाही, तुमच्या लक्षात काही राहत नाहीत म्हणून आमच्या सारख्यांची एड्या गावळ्याची दुकानं लई जोरात चालतात. तिला काय माहित आहे सकाळी काय जेवढं ते लक्षात आहे ना, त्याच्या ध्यानात काय राहणार आहे, काल काय सांगितलं, आज काय सांगायचंय, उद्या काय बोलायचंय. कसे तरी भरवण्याचे आपले 4 तास पगारापुरतं काम करायचं, घरला निघून जायचं. सहज म्हणते की नाही माणूस, मला सांगा. तुम्हालाही काहीतरी ऐकल्यास आपल्या लक्षामध्ये काहीतरी राहिलं पाहिजे, आपण काहीतरी घेतलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला तर तुम्ही सप्ताह केली त्याचं काहीतरी बेनिफिट आपल्याला मिळालं असं म्हणावं, नाहीतर काय करायचं. गावाकरता काहीतरी करावं, आपल्याकरता काहीतरी करावं. सप्ताह केला आपण, करावा लागतो आणि करायचा. आपलं शक्य होईल त्या पद्धतीनं करा, पण निष्ठेन आणि भावयुक्त अंतःकरणानं करा. काहीही ऐकण्याचं मानस धरून कीर्तनामध्ये येऊ नका. चांगलं ऐकावं, देवाविषयी ऐकावं. इथल्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत का? प्रपंचातल्या गोष्टी सगळ्यालाच माहिती आहे. असणं कुदळणं प्रत्येकालाच माहिती आहे, अंगवळणीच पडले आपल्या. पण देवाच्या दारामध्ये आल्याच्या नंतर कधीतरी डोळ्यात अश्रू आली पाहिजे. देवा, मला माहितीच नव्हतं, चूक झाली माझी, असं नको जगायला होतं मी, असं नको वागायला होतं, असं वागले. सांभाळून घे बर का देवा, आमचा सांभाळ कर. तुझ्याशिवाय आमचा सांभाळ या जगतामध्ये कोण करणार आहे? कोणी करणार नाही. किती जरी आम्ही चुकलो तरी आमचा सांभाळ तुझ्याशिवाय कोण करणार आहे? खूप चुकले देवा, खूप चुकले. मी कवनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्यात विले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. असं देवाला म्हणावं, एवढं सगळं आम्हाला दिलं पण तुमची सेवा आम्हाला करता आली नाही, इथून पुढे तुझी सेवा चुकू देऊ नको बस, असं देवाला म्हणावं. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु कार, आयो शरण तिहारी प्रभु कार. जय हो.
विभूती हे गजानन कुबेरा भगवंताला सांगावं महाराज तुझ्या कृपेचं काय नवलं वर्णन करू मला तुझ्या कृपेचं वर्णन करता येणार नाही महाराज तुझ्या अंगावरती आम्हाला दिसताना राख दिसते पण राखीमध्ये सुद्धा कुबेराचा खजाना लाभलेला आहे तू जर आमच्यावरती कृपा करशील ना देवा तर आमचं दैन्य दुःख दारिद्र्य सगळं निघून जाईल आणि आम्हाला ऐश्वर्य आरोग्य संपदा धन सद्बुद्धी सगळंच प्राप्त होईल पण आमची सेवा स्वीकार करून तू आमच्यावरती कृपा कर बस बखान क्या करूं मैं राखो की देर का विपटी विभूति में गजानन कुबेरा हे गंगाधार मुक्तिधार ओंकार तुम हे गंगाधार मुक्तिधार ओंकार तुम आयो शरण तिहारी प्रभु तार तार आयो शरण तिहारी प्रभु तार तार जय हो ताली ताली कैलास के निवास नमो बार बार हो कैलास के निवास नमो बार बार हो आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो जय हो महाराज क्या क्या नहीं दिया है हमसे मान है तेरी कृपा के आसरे सारा जहान है जहर पिया जीवन दिया कितना उदार तू जहर पिया जीवन दिया कितना उदार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आए शरण तिहारी प्रभु तार तार तुझे हो भगवंताला सांगावा देवा तुझ्या शरणागत झालेलो आहे मन भगवंताला अर्पण करा मणे वाचा काया अंग देवोनिया शरणरीग महोदधिका गंगरी घाली दैसे सर्वांगाण गंगादश महाराज सगळ्यांचा उद्धार करीत ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते ना तशा पद्धतीने आपलं मन असावं तशा पद्धतीने आपलं जीवन असावं सर्वांगाण भगवान परमात्म्याला शरणागत व्हावं लिंग देखा प्रतिमा दिटी देखत खेवंगेष्टी लोटी जे का काठी पडली जैसी अशा पद्धतीने भगवान परमात्म्याला आपण जसा नमस्कार करतो की नाही लोटांगण घालतो आता अलीकडच्या काळामध्ये लोटांगण घालतात कशा हेच माहित नाही घालील लोटांगण म्हटलं की गोलच फिरतात गोल फिरतात त्याला लोटांगण म्हणत नाही सर्व अंगाण काठी सोडल्यानंतर जशा पद्धतीने खाली पडते तशा पद्धतीनं भगवंताला नमस्कार करणं लीन होणं लिंग देखा प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी लोटी जे का काठी पडली जैसी मराठीतूनच आहे ज्ञानोबाराने लिहिलेलं आहे पण आपल्याला तेही कळत नाही काठी सोडल्यानंतर जशा पद्धतीने पडते ना तशाच पद्धतीने सर्वांगाने देवाला शरणागत व्हावं दंडवत घालावा प्रणाम करावा सर्वांग त्याला समर्पित करावं कायेनं वाचेनं मनानं भगवंताला शरण जावं कथा ऐकायची ना तुम्हाला तर काया वाचा म्हणून ऐका भजन करायचंय ना तर कायेनं वाचेनं मनानं भजन करा सेवाच करायची ना देवाची तर कायेनं वाचेनं मनानं करा एखाद्याची भक्ती काही कामाची नाही महाराज
गंगू गेली म्हणून सकू गेली, सकू गेली म्हणून भागू गेली, असं जर असेल तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. हे सगळे कुठं चाललीस ग? आता आज तर 2 दिवस राहिले, आज जाते बघतो तिला. मग कुठली साडी घालतीस तू? मॅचिंग मॅचिंग दोघेही घालू. महाराज परमार्थामध्ये तुम्ही नटा, अवश्य नटावं. परमार्थ करणाऱ्या माणसाला आयुष्यामध्ये नटावं. त्यानेही आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा. आपल्याला काहीतरी श्रीमंती असते की नाही, नटावं महाराज, नटा, जरूर नटा. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, हरिकीर्तनामध्ये नटावं. पण मणी धरुण्या भाव स्मरा पंढरीचा देव, मनामध्ये भावयुक्त अंतःकरणाने देवाचं स्मरण करावं. देवाला आवडेल असं राहावं. पत्नीनं कसं राहावं? पतिव्रता स्त्रीचा धर्म काय आहे? आपल्या पतीला जसं आवडतं त्या पद्धतीनं तिने राहावं, त्या पद्धतीचा शृंगार तिने करावा. तिच्या मनामध्ये फक्त आपला पती असावा. कोणासाठी नटावं? आपल्या पतीसाठी नटावं. दुसरे कोणीतरी माझ्याकडे पहावे या भावनेनं माणसानं कधीच नटू नये. तिचा पतिव्रता भंग पावत असते, तिला किंमत नाही. हो महाराज, पतीसाठी नटा. मी माझ्या पतीला आवडले पाहिजे, पतीला आवडेल असं जीवन असावं. तसं भक्ताचं जीवन असलं पाहिजे. देवाला आवडेल असं राहावं, साधूला आवडेल असं राहावं, संताला आवडेल असं राहावं. त्याला भक्त म्हणतात. पतिव्रते दैसा भ्रतार प्रमाण, महानारायण तैशा परी. साधू संत सांगून जातात, पण लक्ष कोणाचं आहे? तिकडे गाथा भजन झालं काय, उरकलं काय, तिकडे हरिपाठ झाला काय, न झाला काय, काय करता म्हणजे हरिपाठात पावल्या खेळतो ना. पावल्या जरूर खेळावा, हरिपाठ कानावरती पडल्यानंतर समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हरिपाठ काय सांगताय? नामाचं महात्म्य सांगताय. अपवित्र असलेलं जीवन पवित्र करण्याकरता भगवंताचं स्मरण करा, हेच वारंवार सांगताय. दुःखीत असलेलं जीवन सुखानं रसभरित करण्याकरता काय करावं? तर भगवंताचं चिंतन करावं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा सांगतात, त्याच्याकरता भगवंताचं स्मरण करा. कथा त्याच्याकरता ऐका. कथा का ऐकाव्या? अंतःकरण शुद्ध व्हावं याच्याकरता कथा कीर्तन ऐकावं, नामस्मरण करावं. पण आमचं कथा कीर्तन ऐकून सुद्धा मन जर अपवित्रच होत असेल तर त्या कथा ऐकण्यात आणि ती कीर्तन ऐकण्यात काय मजा आहे? ऐकू नये, घरी झोपा. घरी झोपायचं ना. पण सध्याला माणसं काय करताय? विनोदाचार्यांचं कीर्तन असलं की महाराज विनोद ऐकायला बरोबर पुढे बसतो. वेदांताचार्याचं कीर्तन असलं की घरी जाऊन झोपते. ते काय कळलं आपल्याला? चांगला माल विकत नाही आणि फाटका माल शिल्लकच राहत नाही. माणसं पॅकिंगला पाहतात. पॅकिंग मालाला किंमत कमी आहे, पॅकिंगला किंमत जास्त आहे. डाम डोल दिसला महाराजाची गाडी, ढेरी, कोट, त्याच्यात नोट सगळं दिसलं की महाराज लय भारी, नाहीतर काहीच किंमत नाही. जाऊ दे, आपला तो विषय नाही. फक्त मला एक सांगायचं आहे, अंतःकरण शुद्ध होण्याकरता परमार्थ करावा. मातेला का सांगितलं तपश्चर्या करण्याकरता? तुझ्या मनामध्ये असलेली आणखी असलेली शंका कुशंका निघून जावी, मन पवित्र व्हावं. निश्चित तुला देव भेटणारे सांगितलेच आहे. पण पूर्व जन्मामध्ये ज्या चुका झाल्या ते या जन्मात तुझ्या चुका नको आहे म्हणून नारद सांगतायत, पवित्र भावनेनं भगवंताचं चिंतन करा. काल आपण ऐकलं, गंगोत्रीच्या ठिकाणी हिमालयावरती भगवान श्री शंकर तपश्चर्या करत आलेली आहे. अंतरशुद्धीचे लक्षण मुखी स्मरावे हरीचे गुण, मुखी करावे हरी कीर्तन. आणि प्रमाणे माझ्या साधू संतांनी सांगून दिलेले, भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणाची शुद्धी करण्याकरता येतो. अरे साक्षात देव आहे ना, त्याला काय शुद्ध शुद्ध, त्याला काय आहे? तो तर शुद्धच आहे. पण त्यालाही माहिती आहे माझं अतीव प्रेम माझ्या सतीवरती होतं. सतीशिवाय माझ्या ध्यानामध्ये कोणी नाही. पण तिची आठवण निघून जावी, ध्यानामध्ये मग्न व्हावं, याच्याकरता आपल्या आत्मारामाचं चिंतन चाललेलं आहे. आणि ते चिंतन कुठे करावं? तर निर्जन वनात
आश्रमामध्ये पवित्र गंगेच्या काठावरती साधू संतांच्या संगतीमध्ये भजन कीर्तन करण्याकरता महाराज शंभू महादेव हिमालयाच्या कडे येतात. हिमालयाला भाग्यवान, मी किती भाग्यवान वाटलं. आज माझं जीवन खऱ्या अर्थानं सफल झालं असं वाटायला लागलेलं आहे. जोपर्यंत आपलं भाग्य उद्याला येत नाही तोपर्यंत साधू संतांचं आणि देवाचं दर्शन घडत नाही. का घडते? नाही घडत. देवाचं साधू संतांचं दर्शन घडण्याकरता चांगलं काहीतरी आपल्या कानावरती पडण्याकरता पुण्य पाहिजे. किती सांगा तुम्ही, करा भजन, म्हणा देवाचं नाव घ्या, हरी हरी म्हणा, हर हर म्हणा, शंकर म्हणा, विठोबा म्हणा, शंकरुमाई म्हणा. चांगलं तरी काही काही माणसाचे तोंड कसेच महाराज त्याला तयारच होत नाही. अरे तू किती सांग, पेंट्याच्या पप्पाच ऐकत ना, तुझं ऐकू की असं बापाच ऐकत नाही, तुझं ऐकू. देवाचं नाव महाराज सहजासहजी मुखाला येत नाही. देवाचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचे सुकृत साचले म्हणून भेटले दत्त महाराज. आमचे वारकरी संप्रदायामध्ये साधू संत सांगून जातात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सांगतात तिळी तिळ पुण्यसाचा पडे, तिळी तिळ पुण्यसाचा पडे. बहुता जन्मी जोडे, बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचिसी आतुडे, समागम समागम घडे संतांचा. संत सांगून जातात एका जन्माचं काम नाही. बंगला बांधायचा ठरवला एका बाईने, बंगला बांधायचा ठरवला. एका बाईने ठरवला बंगला बांधायचा आहे, बंगला बांधायचा आहे. पण बंगला बांधत असताना बंगला कसा होईल? आता काहीतरी पाहिजे की नाही, जवळ दामोजी पाहिजे ना. दामोजीशिवाय कामच होत नाही. घरातून बाहेर निघालो की पैसा मारू भगवान सुरू होत आहे. पैसा लागतो घेऊन, राहण्याला पैसा, खाण्याला पैसा, सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. मग मला सांगा महाराज, पैसा लागत असतो, मग पैसा कसा जमा करावा? तिने जर आयुष्यामध्ये एक एक रुपया जमा करून जमा करून जमा करून जमा करून साचवलेलं धन 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये, 25 लाख रुपये, कोटीपर्यंत जमा केला. तिला विचारलं, माय तुझ्याकडून एवढे पैसे कुठून आले ग? काय सापडलं तुला? धनाचा अंडा सापडला की काय? मग कसे एवढे पैसे आले? मग त्यावेळेला तिला सांगावं, एक एक पैसा जमा केला आहे. सहजासहजी ज्ञानवंत होता येत नाही, गुणवंत होता येत नाही, धनवंत होता येत नाही. त्याच्याकरता तसे प्रयत्न करावे लागतात. कवडी कवडी जोड कर निर्धन हो धनवान, अक्षर अक्षर जोड कर अनपढ हो सुजान.
ज्ञानवान व्हायचं असेल तर एक एक अक्षर जमा करावं लागतं. आ ई ई शिकावी लागते. फार फार जर इंग्लिश बोलता यावं असं वाटत असेल तर त्याला ते सगळे शब्द शिकावे लागतात. एबीसीडी शिकावी लागते. अक्षरांचं त्याला पाठ करावं लागते, स्मरण ठेवावं लागते, लक्षात ठेवावं लागत असते. श्रीमंत व्हायचं असेल तर एक एक रुपया जमा करावा लागते. कधी कधी पोटाचा पोटमारा करून पैसे जमा करावे लागतात. बरोबर आहे की चूक आहे? तर पैसे असतील. काम आठवण्याचं आणि खर्च 1.5 रुपयाचं केल्यावर काय होईल? मग शांत सुखात जर जीवन घालू लागला तर सुख समाधान संपत्ती प्राप्त होईल का? कर्ज होईल आणि कर्ज झाले की मग फाशी घेतला गेला. काय अर्थ आहे त्या जीवनाला? नाही ना. तसं आहे. देवाचं नाव तुमच्या मुखाला यावं असं वाटत असेल तर पुण्य जमा करावं लागत असते. पुण्याचं काहीतरी काम करावं लागत असते, तेव्हा भगवंताचं नाव येते. 100 जन्माची पुण्य असेल तर एका वेळेला भगवंताचं नाव येते. काही काही माणसाला सांगा तुम्ही मरायला टेकले, आता मरते म्हातार, आता मरते. कळालं ना तुम्हाला? लक्षात यायला ना? बरं जाऊ द्या. आता म्हातार मरते, वाचना आता मरण्याच्या याच्यात पडले, मरते. आता सगळे जण महाराज हळूहळू करतात. म्हातार जाते वा जाते. घरातले माणसं म्हणतात नातवाला फोन करा, शेवटचं एकदा बघ म्हणाव, बोल म्हणाव. बोललं तर म्हातार जाते. बरं भरोसा नाही, 4 वाजताच्या आत जाईल, काही सांगता येणार. आणि ते म्हातार टोकमुक असं पडलेलं असं करते. पडलेलं म्हातार जवळ त्याच्या वासरू होतं. वासरू केरसुणी खायला लागलं. म्हातारला शब्द फुटत नव्हते, बोलता येत नव्हतं. म्हातारा म्हणाले की लेकराला वाटलं अरे वासुदेव केशव म्हणाले काही की म्हातारानं आतापर्यंत देवाचं नाव घेतलं नाही. आतापर्यंत देवाचं नाव घेतलं नाही. देवाचं नाव घेऊन खूप प्रयत्न केले आपण. चांगल्या पोत्याला आपण टोचणी देऊ ते पोत फाडलं, त्याच्यातून धान्य गळायला लागलं. त्याच्याकडे पाहिल्यावर तरी पोर ते म्हातार म्हणत शिवा शिवा. अरे पोत्याला शिवा असं म्हणल म्हणजे या योगाने तरी त्याच्या मुखाला देवाचं नाव महादेवाचं नाव येईल असं वाटलं. पण ते म्हातार काय म्हणलं माहितीये का? टाचणी द्या त्याला, टाचे मारा. शिवा म्हटलंच नाही, टाचे मारा म्हणलं. पुण्यच नाही नाव कसं येईल? बरोबर आहे चूक आहे? तसं महाराज यायला वाटलं. आता म्हातारा पुण्याहून म्हातार झालं वाटते. देवाचं नाव यायले म्हणलं म्हाताऱ्याच्या तोंडाला. अरे जाय डॉक्टरला घेऊन ये, 10,000 जाऊ दे, एकदा देवाचं नाव घेऊ दे. मरण म्हातार सद्गतीला तरी जाईल. फिरून बिचारा आपल्याकडे येणार नाही, घरदाराकडे पाहणार नाही. म्हणला आता भूत होऊन इथंच बरे मया धनावर राज्य करेल म्हणतील म्हणून पूर्ण केलं. डॉक्टर आणलं. म्हातार काय म्हणाला माहिती आहे? अरे वासरू केरसुणी खाते, कळते नाही तुम्हाला? त्याला वाटलं फसलं, वासुदेव केशव म्हणाल वाटलं, पण वासरू केरसुणी खाते म्हणून म्हणाले. पुण्य नाही, भगवंताचं नाव मोखाला येणार नाही. पुण्याशिवाय देवाची भेट नाही आणि पुण्याशिवाय साधूची भेट नाही. शुद्ध पुण्य असावं लागतं, शुद्ध पुण्य. ज्याच्यानं देव तुम्हाला प्राप्त होईल ते शुद्ध पुण्य असावं लागतं. अशुद्ध जमत नाही, शुद्ध असावं लागतं. शुद्ध पुण्य जर आपल्याला घ्यायचं असेल तर काय करावं? तर भगवंताचं स्मरण करावं. देवाचं नाव घेतल्यानंतर आचार विचारामध्ये बदल पडत असतो. आचार विचारात काय होतो? बदल पडतो. देवाच्या नावानं स्वयंपाक करताना काय करावं? भाकरी बडीताई सासू येऊन म्हणते, काय बडबडीस भाकरी, डोळ्या तुझ्या दारा लागल्या, तिचं काय नाव घ्यायलीस? जेव्हा पाहो तेव्हा डोळ्यात पाणी चालत राहते.
देवाचं नाव घ्याय ना काय? शाणी सासू असलं तर असे म्हणते. हं? आणि जर तिला भांडण्याचा जोर जास्त असला तर काय म्हणत? लय कटाळा काय तुला भाकरी बनवायला होय का? मी बोलतो म्हणते भाकरी. पण महाराज भोजन करत असताना घरामध्ये स्वयंपाक करत असताना देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घ्या. रडायचं नाही, डोळ्यातून पाणी आणायचं. किती तुम्हाला त्रास होऊ द्या, आपलं घर सोडलं दुसऱ्याच्या घरात गेले की थोडा का त्रास होणारच आहे, सहन करावा लागत असतो. बरोबर आहे की? आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर थोडके पाहुणचारामध्ये आपल्या आवडीनिवडी त्याला माहित नसतात, काही माहित नसते, काही ना काहीतरी इकडे तिकडे होतच असते. सांभाळून घ्यावं लागते तरच बाहेर निघावं, नाही तर घरीच बसा. मग बघा काय सांगत होतो मी, काय सांगायलाच की महाराज आम्हाला माहित नाही मनुष्य काय सांगत होतो की भगवंताचं स्मरण करावं. याचं त्याचं कशाला कोणाचे कपडे धुत बसायचे, आपण कोणाविषयी चर्चा करायची नाही, देवाविषयी चर्चा करावी. देवाचं भजन करत करत स्वयंपाक करा. तुमच्या घरातल्या किती अडपट माणसं राहू द्या, तुमच्या घरामध्ये बरोबर वट्टीवर जाग्यावर येतात. किती खराब राहू द्या, तुम्हाला किती त्रास देणार राहू द्या, फक्त भगवंताचं भजन करत करत स्वयंपाक करा. किती दारुड्या तुमचा नवरा राहू द्या, एक ना एक दिवस असा येईल त्याची दारू सुटून जाईल. फक्त भजन करत करत स्वयंपाक करा. तुमचे लेकरं जर चांगले भावेशी वाटत असतील तर त्या लेकराला खाऊ घालताना त्याचा खाऊ बनवत असताना देवाचं स्मरण करा. जाऊ द्या तुमच्या सासूचं, जाऊ द्या तुमच्या सासऱ्याचं, निदान तुमचा नवरा आणि तुमच्या पोटी आलेली संतती, त्याला तरी चांगलं करायचं की नाही आपल्याला. लेकरं तुमचे कल्याण बुद्धीचे व्हावे असे वाटत असतील, तुमचे लेकरं जर चांगले व्हावे असे वाटत असतील, तुमचे लेकरं जर अशा स्टेजवर बसावे असे वाटत असतील, तुमचे लेकरं जर वादक गायक शुद्ध परमार्थित करणारे व्हावे असे वाटत असतील तर माईनं भजन करत करत स्वयंपाक करावा, लेकराला खाऊ घाला. एक ना एक दिवस येईल तुमचे लेकरं चांगले होतील, त्याच्या विचारामध्ये फरक पडेल आणि तो चांगल्या मार्गाला लागेल. चांगल्या की वाईट मी सांगितलं, आता पटलं का तुम्हाला? पटलं ना? काही म्हणते महाराज तू सांगायलाच, पण आमचं झालंच नाही. स्वयंपाक करताना घरच्यासाठी तरी करा. काही माणसं म्हणते महाराज आणखी हललाच नाही, तुला पुढचं सांगायलाच. स्वयंपाक करताना भगवंताचं स्मरण करावं. जास्तच तुम्हाला जर दुःख झालं तर काय म्हणा सांगू का? ऐका. तुझं वीण मजला नाही कोणी, शंभुई बाधावणी. तुझं वीण मजला नाही कोणी, शंभुई
शंकराच्या नावाचा जप करा, हरीच्या नावाचा जप करा, दत्ताच्या नावाचा जप करा. तुम्हाला जो जमेल, येईल, पटेल, रुचेल, ज्याची आवड तुम्हाला आहे त्याच्या नावाचा जप करा. पण दुसरं कोणालाही आपल्या जीवनात दुःख सांगत बसू नका. तुमच्या आजूबाजूला खूप जणी अशा असतात की नाही, तुम्हाला वाटते ही आमचीच आहे. काय माय बाबूबाई किती जीव लावते, मला विचारते कशी आहेस, बरी आहेस का म्हणते, कधी आलीस मेहरवण म्हणते. असं म्हणत 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 भागू काटाच काढते बरं. जेव्हा तेव्हा तुझ्याकडे आल्यावर आणि तू कामच करताना दिसतीस. कधी भांडेच घासताना दिसतीस, कधी धुणच धुताना दिसतीस, कधी स्वयंपाकच करताना दिसतीस. कधीतरी आराम आहे की नाही जीवाला. तिला म्हणताने भोकरला ठेव, तिला म्हणताने म्हैशाला वाटलं, तिला म्हणताने हैदराबादला ठेव, आणि तुला म्हणताने इथंच. संपला आता महाराज. चांगला विचार कट होते, नको ते विचाराची वायरिंग जोडल्या जाते. इथून आपला संसार उद्ध्वस्त होते. लक्षात ठेवा, कितीही जरी जवळचं तुम्हाला वाटत असलं ना कुणी, आपल्या मनातलं दुःख कुणा सांगायचंच नाही. हे जग दुःख ऐकत असताना रडून ऐकल, पण दुसऱ्या समोर मांडत असताना हसून मांडल. तुमच्या जीवनाचं हसं करणारी माणसं आहे. तुमचं चांगलं व्हावं ही भावना नाही हो कोणाची. म्हणून आपलं चांगलं व्हावं हे फक्त देवाला आणि साधूला संताला माहिती आहे, आणि आपल्या माय बापाला माहिती आहे. आपल्या मनातलं एक तर आई बाबाला सांगावं, नाहीतर दुसऱ्या संताला, साधूला, गुरुला सांगावं. बस याच्यापेक्षा कोणा सांगू कोण आहे आपल्या इथं? कोण नाही. आपल्या जीवाचा जीवलग फक्त तो भगवान परमात्मा आहे, भोळा शंकर आहे. म्हणून त्याचं ध्यान, त्याची पूजा रोज करावी, नित्यानं करावी. आज नारदानं सांगितल्याप्रमाणे माता भजन करते, माता साधना करते, पार्थिव शिवलिंगाचं पूजन करते, भगवंताचं पूजन करते, बेल समर्पित करते, स्तोत्राचं फळ समर्पित करते, बेलफळ समर्पित करते. पूजा त्या साधना सांगितलेली आहे. सगळी पूजा माय आवडीनं अट्टासानं करते. माझ्या शंकराला काय आवडतं महाराज? हे भोळा शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, भस्म शोभे कपाळा. म्हणजे भगवान परमात्मा काय आवडतं बघा? भस्म आवडतो, रुद्राक्ष आवडतात, बेलपत्र आवडतात. बेलपत्र म्हणजे त्रिदेव आहे, ब्रह्म, विष्णू आणि महेश्वराचं स्वरूप आहे. रुद्राक्ष भगवान परमात्म्याच्या नेत्रातून निर्माण झालेली आहे. रुद्राक्ष देवाला आवडतो. ज्याला शिवपूजा करायची त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असलं पाहिजे. आता इथे वाणी कुळातले, जगम कुळातले आहे ना,
प्रत्येकाच्या गळ्यामध्ये लिंग असते, लिंग असते. गुरुलिंग जंगम सेवा सुधर्महाची ठेवा, ओवाळू गुरुला आरती. जीवनामध्ये गुरुपद श्रेष्ठ असत. भगवान श्री शिवाची उपासना येथे किंचितही आपल्यापासून तो भगवान श्री शिव दूर जाऊ नये याच्या करता फक्त गळ्यामध्ये लिंग असत. नुसतं काय टाकलं गळ्यामध्ये, आलं गळ्यात, ठेवलं गळ्यात म्हणूनच काय. नित्यानं शिव माझ्या सोबत आहे म्हणून माझा प्रत्येक पाऊल योग्य मार्गाने चालावा, माझ्या हाताने योग्य काम करावं, कारण शिव बरोबर आहे. असं लक्षात राहत नाही आपल्यासोबत देव आहे म्हणून, असं तरी लक्षात राहील म्हणून या उपाययोजना आहे. शिवलिंग धारण केल्यानंतर शुद्धता पाळावी लागत असते. देवाला जे आवडते ना तशा पद्धतीचं आचरण पाहिजे. रुद्राक्ष धारण करत असताना तशा पद्धतीचं आचरण शुद्ध ठेवावं लागत असते. पण गळ्यात रुद्राक्षाची माळ असते, हे दारू प्यायला दारूच्या भट्टीवर, रस्त्याने येता येता मटणाच्या दुकानावर, अंगावरती राम नामाची त्याच्या अंगावरती शाल आहे, कुणाच्या अंगावरती राधा राधा लिहिलेली त्याची शाल आहे, कुणाच्या अंगावरती शिवनाम लिहिली त्याची शाल आहे. आणि ते असं करतात. काय अर्थ आहे हो? आज मांसाच्या दुकानावर देवाचं नाव आहे, आज दारूच्या दुकानावर देवाचं नाव आहे. किती पाप आहे बघा ना तुम्ही. कोण त्यांची गती होईल नेनो, काय त्यांची गती होईल देवच जाणे महाराज. पण सगळा धर्म आज लोप पावत चाललेला आहे. सावधान व्हा. खऱ्या अर्थानं आपल्याला जर हिंदू धर्म वाचायचा असेल तर सावधान झालं पाहिजे. सावधान. आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या. मठ, मंदिर, धर्म, ग्रंथ, शास्त्र, पुराण थोडं तरी त्याला ऐकायला लावा, वाचायला लावा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र रुद्राक्षाची माळ घाला, त्याच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावा, त्याच्या कपाळावरती भस्म लावा, ऊर्ध्वपुंड लावा, देवाचं स्मरण करायला लावा. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. आता तरी तो सावध होय, येडाबाईला वचन वेडाले. मानसा आता तरी मान झाले. जय हो. मानसा आता तरी मान झाले. आई बाबाने कष्ट सोसले, जाणीव त्यांचे विसरू नको. आई बाबाने कष्ट सोसले, जाणीव त्यांचे विसरू नको. होत असल तर दान तुझ्याने, विकल्या नको भूक जाणून घे. मानसा आता तरी मान जाते. मानसा आता तरी मान जाते. साधू संत याचा कडवे अर्थ आपल्या अभंगामध्ये करतायत. आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणा संशयाचा, सकळाचे पायी माझी दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. म्हणून आपलं जीवन शुद्ध होण्याकरता पवित्र गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असावी, तुळशीची माळ असावी, कपाळावरती भस्म असावं, त्रिपुंड असावं. भस्माचा महिमा पुढे येतोय, रुद्राक्षाचा महिमा सुद्धा पुढे येईल, बिल्वदळाचा महिमा सुद्धा पुढे येईल. आपण त्या दिवशी ऐकलं ना, काय ऐकलो आपण त्या दिवशी? बेलाचं महत्व आपण ऐकलं. ओ महाराज, ज्याला देव माहिती नाही, धर्म माहिती नाही, त्यानं कधी देवालाही पाहिलं नाही,
त्यानं कधी शिवालय पाहिलं नाही, शिवपिंड त्याला माहिती नाही. नको त्या मार्गाने जेवढं जगणार आहे, अनायाशानं त्याच्याकडनं बेलपत्र शिवलिंगावरती पडले. तो त्या बेलाच्या झाडावरती चढलेला होता. शिकारी, मी शिकार करेल, त्याला मारेल, माझं आमचं उदरभरण होईल या हेतून फक्त अनायाशानं त्याच्याकडनं काय घडलं, शिवपूजा घडली. प्यायला पाणी आणलं होतं, पण झाडावर चढताना धक्का लागल्यावर पाणी पडलं, बेलपत्र पडलं. तर त्या दिवशी काय झालं त्याच्याकडनं, तर शिवलोक प्राप्त झाला हे आपण ऐकलं. दुसरं तिसरं काही तुम्हाला करता नाही आली तरी शिवपूजा सोपी आहे, कळता येते. शास्त्रोक्त पद्धतीने शिवपूजा कशी करावी ही फार वेगळी आहे. पण भोळा भाव, देवा मला पाव, असा भाव जर ठेवून तुम्ही देवाकडे गेला तर त्याला जल अर्पण केलं. जल म्हणजे विष्णू आहे. आपण त्या दिवशी ऐकलं ना, पंचदेवता. पण कोणाच्या लक्षात राहते महाराज, विष्णू म्हणजे जल आहे. जल त्याला जास्त आवडते. जलधारी का त्याच्यावरती असते, तर त्याला थंडावा जो कोणी करतो तो त्याच्या जीवनामध्ये मस्त महाराज सुख समृद्धी देतो. म्हणून जलधारी असावी मंदिरामध्ये. इथे गेल्यावर तुम्हाला दिसली नाही ना, पण त्याच्यात पाणीच नाही. आता टाकले असेल, त्या दिवशी नव्हतं. अखंड प्रेरणा जलधारी असावी, सुख समृद्धी प्राप्त होते. अनेक गोष्टी आहेत, मला मी पुढे तुम्हाला सांगेन. त्रिपुंड असावं, भस्माचं त्रिपुंड असावं, रुद्राक्ष असावं, लोकांमध्ये शिवनाम असावं आणि शिवपूजा घडावी. शुद्धतेनं त्या दिवशी महाराज भगवान श्री शंकर हिमालयाकडे जात आहेत. हिमालयानं माझी मुलगी तुमच्या सेवेत ठेवा म्हणून सांगितलं, पण शंकरानं सांगितलं नको. मी माझं चित्त शुद्ध करण्याकरता, ध्यानामध्ये मग्न होण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. सांगितलं होतं, तो प्रसंग आपण सगळं ऐकला विस्तृत केलं. पुढे शिव पार्वती मध्ये अंतर पडलेलं होतं. मग तू भक्ती कशी केलीस, तुला कशी भक्ती करायला पाहिजे याचा उपदेश सुद्धा आपण त्या दिवशी ऐकला. की नारदानं पार्वती मातेला सांगितलं, शुद्धतेने भक्ती करायचा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घी माझी सेवा शुद्ध भावे. मग कशी साधना केल्यानंतर सप्तर्षी सुद्धा त्या ठिकाणी महाराज परीक्षा पाहण्याकरता आले. सप्तर्षी गेल्यानंतर साक्षात भोलेनाथ म्हातारा ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले. पण पार्वतीच्या मनामध्ये शिवजींच्या शिवपूजनाविषयी, शिवाविषयीची दृढता पाहिली, भाव पाहिला, तो भाव फळाला आला. शिवजींनी पार्वती मातेला आपली पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे. काल आपण भगवान श्री शंकराचा विवाह सोहळा त्या ठिकाणी पाहिला. सुंदर प्रकाराने विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला. जगाच्या उद्धाराकरता भगवंताला विवाह करावा लागला. अशा अनेक गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत. जय जय शंकर उमाई, जय जय शंकर उमाई. काय देते का बंद कर बघतो. जय जय शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय जय शंकर